माझा बातमी सुरुवातीला येते एक्स पोस्ट विनोद तावडे यांच्याकडून डिलीट झाली आहे त्या संदर्भातली, कारण मुंबई मेट्रो विषयी त्यांनी एक पोस्ट केली होती आणि ती पोस्ट आता विनोद तावडे यांनी डिलीट केली आहे। 24 जुलैपासून भूमिगत मेट्रो सेवा सुरू होईल अशी पोस्ट विनोद तावडे यांनी केलेली होती आणि हीच ती पोस्ट होती। मात्र ही पोस्ट आता त्यांच्याकडून डिलीट करण्यात आली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, आधी पोस्ट केली आणि मग डिलीट केली, काय नेमकं कारण आहे यामागचं? थोडासा घोळ झाल्याचं दिसून येत आहे याच्यामध्ये, कारण की ज्यावेळी त्यांनी ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये 24 जुलै अशी तारीख सांगण्यात आली होती। मात्र मुंबई मेट्रो 3 ची जी डेडलाईन आहे ती जुलै 2024 अशी आहे। कदाचित जुलै 2024च्या ऐवजी त्यांनी 24 जुलै अशा प्रकारे ट्विट केलं होतं, त्यामुळे अखेर ते ट्विट त्यांना मागे घ्यावं लागलेलं आहे। आणि या संदर्भात ज्यावेळी त्यांनी ट्विट केलं त्याचवेळी आम्ही मुंबई मेट्रो 3च्या प्रशासनाशी चर्चा केली होती, त्यांना विचारणा केली होती। मात्र त्यांनी देखील या संदर्भात कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचं त्याचवेळी आपल्याला सांगितलेलं होतं। त्यामुळे ही जी तारीख आहे 24 जुलै ही तारीख कुठे ना कुठे संदिग्ध होती आणि अखेर विनोद तावडे यांनीच आपलं ट्विट डिलीट केल्यामुळे आता पुन्हा एकदा कधी मेट्रोचं उद्घाटन होणार याची चर्चा रंगलेली आहे। दुसरीकडे मेट्रो प्रशासनाकडे अजून STRSचं प्रमाणपत्र मिळालेले नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर ही मेट्रो सुरू होईल याची शक्यता देखील नाहीये। किमान 7 दिवसांच्या आत ती सुरू होईल अशी शक्यता नाहीये। त्यामुळे अखेर विनोद तावडे यांना ते आपलं ट्विट जे आहे ते डिलीट करावं लागलंय। अश्विनी, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।